निर्मला देवी चिंतामण दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकास कामांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मला देवी चिंतामण दिघे चौक येथे आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला हरिनिवास चौक हे नाव आहे. या नावाला साजेचं तसंच ठाण्याच्या ऐतिहासिक वारसाची सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षक शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलं आहे. या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं आणि सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं. हरिनिवास चौकात साक्षात श्रीहरीचं आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव्य असल्याचं दिसून येत आहे. ही वास्तू शिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली आहे. चरई येथील दगडी शाळेजवळील निर्मला देवी चिंतामण दिघे चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थात तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलं आहे. भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेलं हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात तर भर घालतच, परंतु ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारशाची आणि कलाप्रेमी परंपरेचीही आठवण करून देते. गडकरी रंगायतन जवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुऱ्याचं हे शिल्प चरई परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणारं असून यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडलीय. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे. या लोकार्पण सोहळ्याला महापौर शर्मिला पिंपळोळकर, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेता अशरफ शानू पठाण, गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्ष मीनल संखे, नगरसेवक संजय वाघोले, सुधीर कोकाटे, राजेश मोरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, उषा वाघ, शहर प्रमुख हेमंत पवार, किरण नागती, बाळा गवस, प्रकाश पायरे, प्रीतम राजपूत, निखिल बुरजडे, विशाल जाधव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.